नमस्कार. अवतीभोवतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी यूट्यूबर आहे जो रणवीर अलाहाबादिया याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. रणवीर अलाहाबादिया हा एक फेमस तरुण यूट्यूबर आहे आणि त्याची जी 2 यूट्यूब चॅनल आहे, एक त्याच्या नावाचं यूट्यूब चॅनल आहे रणवीर अलाहाबादिया आणि दुसरं त्याचं जे चॅनल आहे त्याचं नाव आहे बिअर बायसेप्स. ही दोन्ही यूट्यूब चॅनल त्याची खूपच लोकप्रिय आहेत आणि या दोन्ही यूट्यूब चॅनलला 4 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. आणि या यूट्यूबमधनं तो अनेक पॉडकास्ट प्रसारित करत असतो. या पॉडकास्टमध्ये अगदी मान्यवर आपले राजकीय नेते, त्याच्यानंतर चित्रपट कलाकार आणि एक स्पिरिच्युअल जी लोक आहेत, म्हणजे थोर विचारवंत किंवा साधू महात्मे संत वगैरे जी मंडळी आहेत तेही येत असतात आणि तो अतिशय चांगल्या आणि करंट टॉपिक्सवर त्यांच्याबरोबर पॉडकास्ट करत असतो. त्याला कुठच्याही विषयाचं वावडर नाही आहे. म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण असो किंवा अमेरिकेतली इकॉनॉमी आणि भारतातली इकॉनॉमी असो किंवा भारतातले सामाजिक प्रश्न असोत किंवा स्पिरिच्युअलिटी असो, मग ते हनुमान चालीसा असेल किंवा रामायण महाभारत असेल, आणखीन काही असेल, या सगळ्या विविध विषयांवर तो पॉडकास्ट करत असतो आणि त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्याचे जे चॅनल आहे, यूट्यूब चॅनल किंवा त्याची जी पॉडकास्ट आहेत, ही सर्व वयोगटातली लोक, अगदी आबालवृद्ध, लहानांपासून तरुणांपासून अगदी सिनियर सिटीजनपर्यंत सगळी लोक बघत असतात. आणि त्याच्यातून त्याची एक इमेज रणवीर अलाहाबादियाची निर्माण झालेली आहे की हा एक अतिशय शांत, संयमी असा मुलगा आहे आणि तो बॅलन्स्ड माइंडवाला आहे. त्याला बहुतेक सगळ्यातलं सगळं कळतं. तो स्वतः सांगतो की तो खूप स्पिरिच्युअल झाला आहे. त्याने एका पॉडकास्टमध्ये असं सांगितलं होतं की तो एवढा काय टॅलेंटेड वगैरे सुरुवातीपासून नव्हता. तो शिक्षण घेत होता आणि त्याने कसबसं त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. पण त्यावेळेला त्याला जीवन कसं जगायचं किंवा आपण जीवनात काहीतरी केलं पाहिजे याची जाणीव बिलकुल नव्हती. कारण त्याचे आईवडील अत्यंत सुखवस्तू आहेत. तो एक सुखवस्तू घराण्यातला, कुटुंबातला मुलगा आहे. त्यामुळे करिअर करणं किंवा पैसे कमावणं असं काही त्याला मोठं ध्येय नव्हतं त्यावेळेला. आणि त्यामुळे तो अल्कोहोल पण घेत होता, स्मोकिंगही करत होता, नुसताच बसून राहायचा किंवा मित्रांच्या टोळक्यात बसायचा, हॉटेलिंग वगैरे करायचा, असं त्याचं आयुष्य चाललेलं होतं. पण नंतर त्याला त्याच्या आईवडिलांकडनं अशी म्हणजे जाणीव झाली की आपणही काहीतरी अचीव केलं पाहिजे, काहीतरी आपण कमवलं पाहिजे. नुसतंच अशा पद्धतीचं जीवन जगण्यात काही मोठा पुरुषार्थ नाही आहे किंवा योग्य नाही आहे. आणि त्यामुळे काय करावं असा तो विचार करत होता. आणि त्यावेळेला त्याच्या असं लक्षात आलं की यूट्यूब हे एक चांगलं माध्यम आहे आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं किंवा समाजाला एक शेप करण्याचं, आपण म्हणू, एक चांगलं माध्यम आहे. आणि त्यामुळे त्यांनी त्याचं यूट्यूब चॅनल सुरू केला आणि या यूट्यूब चॅनलमधनं त्यांनी जे पॉडकास्ट केले ते अत्यंत यशस्वी झाले. त्याचे सबस्क्रायबर्स, व्ह्युअर्स खूपच वाढायला लागले. अतिशय कल्पनेपलीकडे त्याला यश मिळाले. आणि एक साधारण 1.5-2 वर्षापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी यंग कंटेंट क्रिएटर जे आहेत त्यांना जी राष्ट्रीय स्तरावर पारितोषिकं दिली, त्याच्यामध्ये या रणवीर अलाहाबादियाचाही समावेश होता. आणि त्याच्यात मोदीजींनी असंही सांगितलं होतं की मी पण तुझं यूट्यूब चॅनल बघतो, पण मी पूर्ण बघू शकत नाही कारण माझ्याकडे तेवढा वेळ नसतो. म्हणजे आज पंतप्रधानांसारख्या व्यक्तींनी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला होता. आणि त्यामुळे तो तरुणांच्या मध्ये एक यूथ आयकॉन किंवा रोल मॉडेल म्हणून पुढे आलेला आहे. अशा या रोल मॉडेलनी समय रैना म्हणून एक स्टँडअप कॉमेडियन आहे आणि त्याचं एक यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यामधून तो एक शो करत असतो ज्याचं नाव आहे इंडियाज गॉट लेटंट असं त्या शोचं नाव आहे. आणि या शोमध्ये अनेक तरुणांना तो इन्व्हाइट करत असतो आणि साधारणपणे अशा तरुणांशी संबंधित विषयांवरच त्याचं पॉडकास्ट असतं. आणि तिथे याला आता एक 2-3 दिवसापूर्वी गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं, ज्याच्याबरोबर अनेक बाकीचे तरुण यूट्यूबरही होते.
आणि त्यावेळेला काहीतरी लैंगिक नातेसंबंधासंबंधी काहीतरी चर्चा त्यांची या पॉडकास्टमध्ये चालू होती. तेव्हा या रणवीर अलाहाबाद यांनी या लैंगिक संबंधाबाबतीत काही विधानं केली जी पालकांशी संबंधित होती. आणि एवढंच करून तो भागला नाही. त्यांनी त्या एका पार्टिसिपंटला त्याच्याबरोबर असलेल्या एक खुलं आव्हान दिलं की अमुक अमुक तू कर, आता काय कर हे मी तोंडाने सांगू शकत नाही या यूट्यूबवर, कारण मी तेवढी निर्ढावलेली किंवा बेशरम नाही. आणि हे तू करत असलास तर मी तुला 2 कोटी रुपये आत्ता देतो, असं आमिषही दाखवलं. आणि परत त्याच्याबरोबरचे जे बाकीचे लोक होते ते हसत होते. यावेळेला अशा गलिच्छ विधानाला ते हसत होते. आणि त्यावेळेला माझी कुठेतरी सटकली आणि मला असं वाटलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा तरुणांची चर्चा, काहीतरी बोल्ड बोलणं इथपर्यंत ठीक आहे, पण त्या बोल्ड बोलण्याला पण काहीतरी मर्यादा असतात ना. आणि तू एक जबाबदार यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब कंटेंट क्रिएटर आहेस, तू एक यूथ आयकॉन आहेस, तू अनेक युवकांना रोल मॉडेल म्हणून वाटतोस आणि अशी थिल्लर विधानं तू दुसऱ्याच्या पॉडकास्टमध्ये जाऊन करतोस, हे किती निंदनीय आणि तुला शोभत नाही. त्यामुळे त्याच्याबद्दलची जी इमेज होती माझ्या मनामध्ये तयार झालेली, ती खूपच त्याला जबरदस्त धक्का बसला. कारण मीही त्याचे यूट्यूब चॅनलचे पॉडकास्ट बघत असते आणि मला असं वाटलं अशा पद्धतीने ही सवंग लोकप्रियता मिळवणारं एक चॅनल आहे, त्याच्यामध्ये हा इन्व्हायटी म्हणून जातो आणि अशा प्रकारची गलिच्छ विधानं करतो आणि ज्याच्याबद्दल त्याला त्या पॉडकास्टमध्ये काहीच वाटत नाही. तो बेशरमपणाने हसत असतो, बोलत असतो आणि अर्थात याचा गवगवा पूर्ण महाराष्ट्रातही झाला, भारतातही झाला असेल. आणि आता हे जे पॉडकास्टमध्ये ही जी आक्षेपार्ह विधानं त्याच्यामार्फत केली गेली आहेत, ते आपले जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचलेली आहेत. आणि सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की मी ते पॉडकास्ट अजून पूर्ण पाहिलेलं नाही आहे, पण माझ्या कानावर जी आलेली आहे माहिती त्याच्यानुसार ही अत्यंत निंदनीय बाब आहे आणि अशा पब्लिक प्लॅटफॉर्मवरनं जर असं काही होत असेल तर त्याच्याविरुद्ध कारवाई ही झालीच पाहिजे. आणि याच्याबाबत नक्की काय कारवाई करता येईल याचा आम्ही विचार करत आहोत. अर्थात ही कारवाई होईल की नाही होईल हे मला माहिती नाही, कारण आता 3-1 तासापूर्वी याच रणवीर अलाहाबादींनी त्याच्या इंस्टाग्रामवर एक जाहीर माफी मागितलेली आहे की मी जे विधान त्या पॉडकास्टमध्ये केलं समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटंट याच्यामध्ये मी जी विधानं केली त्या विधानाचा चुकीचा अर्थ केला गेला. मला तशा प्रकारचं काही बोलायचं नव्हतं आणि माझा स्वभाव जो आहे हा विनोदी नाही आहे, कॉमेडी हा माझा जॉनर नाही आहे, पण तो एक असा तरुणांचा हलका फुलका एक कॉमेडी स्टाईलने जाणारा प्रोग्राम होता म्हणून मी तसं केलं. बाकी माझं त्याच्यामध्ये कोणालाही दुखावण्याचा किंवा अशी प्रक्षोभ विधानं करण्याचा काही हेतू नव्हता. आणि मला माहिती आहे की माझे यूट्यूब चॅनल जे ते आबालवृद्ध सगळे बघतात आणि त्यामुळे मी असं विधान करणं हे चुकीचं होतं, पण माझा तसा उद्देश नव्हता. आणि त्यामुळे मी आता ही माफी मागतोय आणि यापुढे अशा प्रकारचं काही माझ्याकडनं होणार नाही याची मी दक्षता घेतो आणि एक माणूस म्हणून तुम्ही मला माफ कराल. आता हे पॉडकास्ट झाल्यानंतर 3 दिवस जेव्हा याचा गदारोळ उठत होता तेव्हा हा माणूस जो आहे तो चुप बसून राहिला. त्यांनी काहीच प्रतिक्रिया, माफी बिफी तर दूरच, पण एक रिग्रेटसुद्धा त्यांनी व्यक्त केला नाही किंवा त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आणि आता जेव्हा फडणवीस साहेबांनी सांगितलं की याच्यावर आम्ही काहीतरी कारवाई करू, तेव्हा आज संध्याकाळी त्यांनी हे माफी मागितलेली आहे. पण मला असं वाटतं की यामुळे त्याचं जे चारित्र्य हाणं नाही, पण त्याची जी प्रतिमा आहे ती जी अफेक्ट झालेली आहे, ज्याला धक्का बसलेला आहे, तो रिकवर व्हायला खूप काळ जावा लागेल. कारण आता माझ्या वयाची किंवा आमच्यासारखे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचा आदर हा कमी झालेला आहे आणि तो पुन्हा पुढे कधी वाढायची शक्यता असं वाटत नाही. भले त्याचे प्रोग्राम चांगले असतील, ह्याच्या पुढे तो करत राहीलच, त्याच्या काही यूट्यूब चॅनलवर त्याची काही गदा येणार नाही. पण मग असं वाटतं की सवंग पब्लिसिटीच्या नादी लागून हे लोक असं करतात की हे त्यांचं दुसरं रूप आहे की आपल्या यूट्यूबमधनं आणि आपल्या पॉडकास्टमधनं आपण किती छान आहोत, बॅलन्स्ड माइंडवाले आहोत, सद्विचारी आहोत, आपण कसं हनुमान चालीसा रोज पठण करतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये किती चांगले बदल घडून आलेत हे सांगायचं
आणि दुसरीकडे तुमची अशी पर्सनॅलिटी आहे ती कधी ना कधी तरी तुम्ही बाहेर दाखवायची. कारण ज्याच्यामध्ये अशी बाकीच्या तर जे पार्टिसिपंट्स होते त्यांनी अशा पद्धतीची काही प्रक्षोभक किंवा आक्षेपार्ह विधानं केली नाही, फक्त यांनीच केलेली आहेत. आणि त्याचं समर्थन काही यूट्यूबवाल्यांनी इतरांनी असं केलेलं आहे पॉडकास्टमध्ये. आजतकमध्येच एका माणसाने त्याचं जो आजतकमध्ये जो इंटरव्ह्यू घेणार होता त्यांनी त्याचं ह्याला कंडेम केले, पण त्यांनी जो माणूस बोलवला होता तो म्हणत होता ह्याच्यापेक्षाही काही भयानक गोष्टी यूट्यूबवर चालतात. म्हणजे त्याचं समर्थन कसं होतं, त्याच्यात तर आवाज उठवला जात नाही, अलाहाबाद यावरच का आवाज उठवला जातो. त्याचं उत्तर असं आहे की जेव्हा तुम्ही फेमस होता आणि तुम्ही अशा विविध विषयांवर जबाबदार व्यक्तींसोबत जेव्हा पॉडकास्ट करतात स्वतःच्या चॅनलवरनं, तेव्हा तुम्ही सवंग विधानं किंवा आक्षेपार्ह विधानं करू नयेत अशी, किंवा तुम्ही करूच शकणार नाही अशी सामान्यांची भावना झालेली असते. आणि त्याला जबरदस्त ठेच पोचते जेव्हा तुम्ही तुमचं दुसरा चेहरा जो खरा आहे की खोटा आहे त्याचाच त्याला माहिती लोकांपुढे कळत नकळत समोर येतो पब्लिकली, त्यावेळेला त्याचा गदारोळ उठवला जातो. आणि कदाचित याच्यामुळे त्याच्या पब्लिसिटीच वाढही होते, जे अजून त्याचे चॅनल बघत नाही आहेत किंवा या जो रैनाचा जो प्रोग्राम आहे तो जो कोणी बघत नसेल तोही आता कदाचित या गदारोळामुळे बघायला लागतील, त्यामुळे कदाचित त्याची लोकप्रियता वाढेल. पण हे अतिशय निंदनीय आहे आणि त्याची माफी मागणं हे केवळ एक नाटक आहे वादावर पडदा टाकण्यासाठी किंवा त्याची पुढची कारवाई टाळण्यासाठी, की आता कारवाई झाली तर तो सांगू शकतो मी जाहीर माफी ज्या इंस्टाग्रामबद्दल मागितली त्यामुळे माझ्यावर काही कारवाई करू नये आणि हे प्रकरण संपू शकतं. पण त्यामुळे आता सगळ्या तरुणांनी मला वाटतं बोध ऑलरेडी घेतलेला आहे, कारण त्यांनीच आवाज उठवलेला, अनेक आबालवृद्धांनी याच्यावर आवाज उठवलेला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये अशा सवंग लोकप्रियतेचे प्रोग्रॅम आपणच त्याचे व्ह्युअरशिप कमी करायला पाहिजे आणि हे पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. आत्ता जसा निषेध झाला तसं ह्याच्यापुढे कोणाकडेही नाही झाला तरी त्याचा निषेध व्हावा. आणि मला असं वाटतं त्याचं जे खरं रूप आहे, दुसरं रूप अलाहाबाद याचं, हे ह्याच्यामुळे समोर आलेलं आहे. आणि त्याची इमेज आता तो काही कालांतराने हे लोक विसरूनही जाते, पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट. पण त्याच्याकडून ही अक्षम्य चूक झालेली आहे आणि केवळ माफी आपल्या इंस्टाग्राम हँडलवरनं मागणं ही काही त्याचं भरपाई होऊ शकत नाही. आपल्याला याबद्दल काय वाटतं, रणवीर अलाहाबादीच्या या विधानाबद्दल आपली मतं जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. नमस्कार.